17,500 पदांची भरती होणार आहे मित्रांनो। तर त्यामध्ये कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक ह्या प्रकारचे पदं भरली जाणार आहेत आणि त्यासाठी पात्रता आहे मित्रांनो 12वी पास। चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीस मान्यता देण्याबद्दल तर मान्यता मिळालेली पण आहे मित्रांनो दिनांक 11 ऑगस्ट 2026ला। राज्यातील मान्यताप्राप्त म्हणजे मित्रांनो तुमच्या घराजवळील, गावाजवळील, शहराजवळील कोणती पण शाळा असू द्या ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाद्वारे पेमेंट दिल्या जाते त्यामध्ये भरती होणार आहे मोठ्या संख्येने मित्रांनो। आणि दिनांक 11 ऑगस्ट 2026ला त्याला मान्यता पण मिळालेली आहे आणि भरती पण सुरू झालेली आहे मित्रांनो। तर त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे आहे। तर कुठली पदे यामध्ये भरली जाणार आहेत ते आपण बघूया मित्रांनो। तर नंबर 1 कनिष्ठ लिपिक, 2 पूर्णवेळ ग्रंथपाल आणि नंबर 3 प्रयोगशाळा सहाय्यक ही पदे यामध्ये भरली जाणार आहेत। यामध्ये पात्रता आणखी एक्स्ट्राची माहिती आपण बघूया मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्याला कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी ही चालणार आहे मित्रांनो आणि त्यासाठी टंकलेखक हे आवश्यक आहे। आणि वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे मित्रांनो ते प्रमोशनने भरल्या जाणार आहे। तर 3 वर्षाचा अनुभव त्यामध्ये पाहिजे आहे। आणि प्रमुख लिपिक पण हे पण पद प्रमोशनने भरल्या जाणार आहे, यामध्ये पण 3 वर्षाचा किमान अनुभव पाहिजे आहे। ग्रंथपालसाठी तुम्हाला मित्रांनो 6 महिन्याचा किंवा 1 वर्षाचा कोर्स असलेला मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स किंवा सर्टिफिकेट इन लायब्ररी सायन्स आणि कोणत्याही शाखेतील पदवी हे तुम्हाला पाहिजे आहे मित्रांनो। त्यानंतरचे पद आहेत प्रयोगशाळा सहाय्यक, यासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण एलिजिबल असणार आहे। आणि शिपाई जे पद आहे ते पण तुम्हाला त्यासाठी पण 12वी उत्तीर्ण विद्यार्थी पण चालणार आहेत। तर मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा यांनी सर्वप्रथम निविदा जाहीर केलेली आहे। यामध्ये दिलेले आहे संस्थेच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षकेतर सेवक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल भरती प्रक्रिया राबवण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी टेंडर्स मागविण्यात येत आहेत। तर टेंडरच्या अधिक माहितीसाठी व टेंडर ऑनलाईन भरण्यासाठी ईमेल दिला आहे। या संकेतस्थळावर टेंडर भरण्यासाठी अंतिम दिनांक 22 ऑगस्ट 2026 असून इच्छुक कंपन्यांनी टेंडर भरावे। यावरून असं समजते मित्रांनो 11 ऑगस्टला मान्यता मिळाली आणि लगेच भरती प्रक्रिया पण सुरू झालेली आहे मित्रांनो। कारण रयत शिक्षण संस्था ही सर्वात मोठी संस्था आहे, त्यांनी टेंडरसाठी सुरुवात केलेली आहे। तर ही तर मित्रांनो फक्त साताऱ्याची गोष्ट आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही भरती होणार आहे। तर त्यासाठी संपूर्ण शिक्षण संस्था हे आपापले टेंडर जाहीर करणार आहेत। त्यामुळे मोठी भरती होणार आहे मित्रांनो। 17,000 ते 18,000 पदांची भरती होणार आहे। आणि पद जे आहे ते कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पूर्णवेळ ग्रंथपाल आणि यामध्ये आणखी पण ॲड होऊ शकतात मित्रांनो। साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थांमध्येच मित्रांनो तुम्हाला 3 ते 4,000 पदं बघायला मिळणार आहेत। तर अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्था किती? तर अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा आपला चॅनल मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा।